आता एक मोठी बातमी। धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गावात मध्यरात्रीच्या सुमारास मोठा गोंधळ झालेला आहे। गेल्या 12 दिवसांपासून तांदुळवाडी गावात उपोषण करणाऱ्या बाळराजे आवारे पाटील यांच्या उपोषणावर पोलिसांनी कारवाई केली। ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव या मागणीसाठी ते उपोषण आंदोलन करत होते। दरम्यान 100 पेक्षा जास्त पोलिसांनी एकत्र येत ही कारवाई केली। पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली असल्याचं कळतंय। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र तरी देखील ते आंदोलनावर ठाम असल्यानं पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, नेमकं काय घडलं? प्राजक्ता, गेल्या 12 दिवसापासून तांदळवाडी गावात हे बाळराजे आवारे पाटील जे आहे ते ईव्हीएम हटाव आणि लोकतंत्र बचाव या मागणीला घेऊन आमरण उपोषण करत आहेत। या उपोषणाला बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे नेते असतील किंवा अनेक विरोधी पक्षाचे नेते जे आहेत त्यांनी येऊन भेटी दिलेल्या आहेत आणि हे कुठेतरी विरोधी पक्ष आंदोलन करतोय असा भाजपचा स्थानिक आरोप होता आणि प्रशासन मात्र यांच्याबरोबर संपर्कात होतं, मात्र हे आपल्या मागणीवरती ठाम होते। आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कालावधी आहे। काल रात्री मात्र पोलिसांनी जे आहे ते 100-150च्या पोलीस जे आहे ते घटनास्थळी गेले आणि पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही तुमची तब्येत डॉक्टरांनी खालावली आहे, तुमचं डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही उपोषण मागे घ्यावं, मात्र ती विनंती त्यांनी मान्य केली। मात्र काही वेळा आंदोलकात बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जे आहे ते उपचारासाठी घेऊन गेलेलं आहे। पोलिसांचं म्हणणं, आपण जे कळंब डीवायएसपी यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना एकतर विना परवानगी ते उपोषण करत होते, मात्र लोकशाहीमध्ये उपोषण करण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार असल्यामुळे आम्ही त्यांना अडवलं नव्हतं। आता कालावधी असा झालाय की ही घटनेचं गांभीर्य वाढत आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली, त्या विनंतीला त्यांनी विरोध केल्यामुळे आम्हाला जबरदस्ती करून त्यांना जे आहे ते उपचारासाठी शासकीय रुग्णालयात धाराशिव येथे दाखल करण्यात न्यावे लागले आहे। मात्र प्राजक्ता, यावेळी प्रचंड गोंधळ जो आहे तो गावात झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याकडे जे व्हिडिओ उपलब्ध झालेले आहेत त्याच्यात आंदोलकांनी त्याला पोलीस करत असलेल्या कारवाईला विरोध केलेला आहे आणि आंदोलकाचं म्हणणं आहे की आमच्यावरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर त्या पोलिसांनी कारवाई केली तशाच पद्धतीने आमच्यावरती केला असा आंदोलकाचा आरोप आहे। तर पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त त्यांना उपोषण, त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यामुळे आम्ही त्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे। प्राजक्ता, या अगोदर देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर, नांदेड या ठिकाणी किंवा धाराशिवमध्ये बसवर दगडफेक वगैरे करण्यात आल्या होत्या। आता देखील हे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे याचे पडसाद नेमकी निश्चितच कशा पद्धतीने उमटतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक प्राजक्ता, बालाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी